सोनाली तुला विचारायचंय, तू कधी स्वयंपाक केलाय? घेतलीच काय रिॲक्शन. रिॲक्शन ठीक आहे, तू काय करतेस ऍक्शन तिकडे ते मला याच्यावर. महत्वाचं आहे. अच्छा तिथेच संपलंय, संपला प्रश्न. फुल स्टॉप. बर Full stop. तुझ्याकडे तू स्वयंपाक केलास कधी किंवा काय बनवतेस छान आम्हाला सोडून? हो, मी शेवटल्या 8 वर्षापासून मुंबईत एकटी राहते. हा सो येतो सगळा स्वयंपाक. येतो. हो. रेकॉर्ड करा, स्वयंपाक येतो. सगळं करते मी, सगळं बनवते. पण माझी सगळ्यात आवडती माझ्या मुलांना जी डिश आहे ती केक, चॉकलेट केक. वाव. वा वा वा. ज्या आपण तुकडवाडी पॅलेस मध्ये बसलोय, हे तुकडवाडी पॅलेस आहे आमचं. इथे सुद्धा एक शो होतो, कुकरी शो. अच्छा. तिकडे जसा शो असतो झी मराठीवरती आपण बघतो, आणि तिकडे प्रशांत दामले असतात, इकडे प्रशांत आंबले आहे. वा वा. आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची आवडती डिश ते या ठिकाणी बनवणार आहे, आणि ते म्हणजे पुरणपोळी. शाबास, जोरदार. काही नाही आहे आपल्या या ठिकाणी, कणिक आहे, या ठिकाणी पुरण आहे. काही नाही, फक्त आपण एक पुरणपोळी बनवायची आणि ती भाजून घ्यायची. आणि दुसरं म्हणजे आपले दोन जे स्वप्नीलजी आहेत, दोन्ही स्वप्नीलजी हे तुमच्या मैत्रिणींना मदत करू शकतात. नाही करण्यात मदत केली तरी खाण्यात तरी मदत करतील. हे पोळी आहे, हे पुरणाची पोळी आहे. हे तुम्ही या पद्धतीने हे अशी बंद करून आपली कळलं कशाचे पैसे मिळतात त्यांना? वाह वाह भारत, क्या बात है यार. क्या बात मेरे है. भाई. हे अशी छान. हो हो, नॉट लिसनिंग मॅन. खतरनाक, कडक. ओहो क्या बात है. क्या बात है. हे गोल अशी पोळी झालेली आहे. हे आपली काढायची, नंतर तव्यावर टाकायची. तवा गरम होईल तेव्हा टावा. हे माझी पोळी मी बाजूला ठेवतो, पण तुम्हाला तुमची पोळी शेकायची पण आहे. तुमचा वेळ सुरू होतो आता. आटा ले लो, आटा ले लो. शाबास, व्हेरी गुड. क्या बात है सोनाली. चपाट चपाट. वा वा, व्हेरी गुड. फार म्हणजे बघा, मी तुम्हाला बोललो होतो की इतक्या सुगरण बायका आहेत. जोरदार टाळ्या झाला पाहिजे तिघींसाठी. शाबास शाबास हो, शाबास. सोनाली सोनाली हो. नंतर चायनीजचा गाडापिठा अति टाकतो. उत्साहामध्ये नको. पण एकदा वा. जोरदार टाळ्या जोरदार तिघींसाठी टाळ्या. झाल्या क्या बात आहे. पाहिजे. हा. बाबा यू विल बी प्राऊड ऑफ मी. आणि यानंतर मला लग्नाचे भरपूर ऑफर्स येतील. थँक्यू. तर आजच्या या स्पर्धेमध्ये तिघी जिंकलेले आज आहेत. तिघी जिंकलेल्या. सर, बऱ्याच ठिकाणी तुम्ही जात असाल, तुम्हाला फॅन्स भेटतात, पण आमच्याकडे काही फॅन्स असतात ज्यांना थेट आम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देतो. बघूयात कोणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत, विचारा. प्रार्थना बेहरे यांना हा. मला म्हणायचं आहे की, विचारायचं आहे की त्यांना थोडं म्हणजे मला म्हणायचं होतं की नाही, मला खरंच. त्यांना, प्रार्थना बेहरेंना विचारायचं होतं की, म्हणजे की आय लव्ह यू. काय नाही, प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. नाही, प्रश्न आहे असा की आय लव्ह यूचा शोध कोणी लावला? तुम्ही काय सायंटिस्ट वगैरे काय असलं सगळं जण काय जमा वगैरे करायला आला इकडे? नाही, असं काही नाही आहे. मग? म्हणजे चार चौघात त्यांना मला आय लव्ह यू म्हणायचं होतं, बाकी काहीच नाही. म्हणून ही आयडिया केली अशी. हा. चला दुसरा काहीतरी प्रश्न चांगला पाहिजे आता मला. हा, तुम्ही
स्वप्नील जोशींना मला विचारायचं आहे. सर मला आमच्या इकडे सगळे स्वप्नील जोशी म्हणतात. अरे वा, क्या आणि- बात है, क्या बात है. आणि मित्र अच्चू म्हणतात. हा? बच्चू बच्चू असं ब अडकला होता. हा. हा. सर मी दुनियादारी खूप वेळा बघितलंय सर. खूप म्हणजे 100 वेळा तरी बघितलंच आहे सर. का? का म्हणजे शिड्या अडकायची ना, त्याच्यामुळे परत परत बघावं लागायचं. तर मी एवढा फॅन आहे ना सरांचा की खूपच म्हणजे त्यांच्यासारखे कपडे हे वा सगळं वा बघा ना वा तुम्ही. वा वा. श्रेयस हा? श्रेयस. श्रेयस हा श्रेयस श्रेयस हा. ओळखलं मी ओळखलं. हा बर, प्रश्न काय मग? प्रश्न कपडे हे सगळं कळलं. घाल. मला प्रश्न दुनियादारी बद्दल असं विचारायचं हा. आहे की हा जो मोबाईल आहे ह्या पॅन्टच्या खिशात कसा ठेवायचा? खिसा बरं, दिलाय ना, हा ठेवतो. मग ठेवा ना खिशात. बघा काय होते काय पण प्रश्न विचारता फालतू, कळत नाही. तुटला ना मोबाईल, तुटला ना. मोबाईल तुटला का? 10 मोबाईल तुटलेत असे. पण एक सेकंड मला सांगा हा मोबाईल तुटण्याचा आवाज होता हो नक्की? नक्की सर. दाखवा मोबाईल काढा. नाही, थोडा वेगळा आवाज होता तो, पण हो ना? सेन्सॉरमुळे आम्ही मोबाईल तुटल्याचं केलं. दुसरा स्वप्नीलजींना एक चॅलेंज द्यायचं आहे सर. जबरदस्त. सर माझा दावा आहे सर का मी तुमच्यापेक्षा चांगलं गाऊ शकतो. आपण सर शर्यत लावू सर. कॉम्पिटिशन प्लीज सर. तुम्ही 2 ओळी गा सर, कुठल्या पण तुमच्या आवडत्या गाण्याचं. सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. वा 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 वा. जबरदस्त सर, जबरदस्त. चल काढ. काय केलंय? ते म्हणले होते स्वप्नील बांदोडकरला लाईव्ह ऐकवतो तुला 50 रुपये. तर खरंच खूप मजा येते आज. आणि या मंचावरती हे सगळे दिग्गज आलेले आहेत, पण आता मला त्या व्यक्तीला या मंचावरती आमंत्रित करायचं आहे ज्यांच्या नजरेतून हा मितवा सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे. त्या म्हणजे या सिनेमाच्या दिग्दर्शिका. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो स्वप्ना वाघमारे जोशी यांना. अतिशय मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुमचं स्वागत मॅम. या मंचाच्या माध्यमातून आम्ही दिग्दर्शकांना एक प्रश्न नेहमी विचारतो, तो मी तुम्हाला विचारणार आहे. हा सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का बघावा? प्रेम बघावं, प्रेमाचं पॅकेज बघावं, एक डांबरट मुलगा बघावा आणि त्याचा प्रवास बघावा की प्रेमावर विश्वास नसणारा मुलगा आणि जो प्रेमाचा भक्त होतो आणि त्याची जी जर्नी आहे ती बघण्यात खूप मजा येईल. आणि त्याच्यात फक्त प्रेम नाही आहे, त्याच्यात खूप मोठं पॅकेज आहे. प्रेम आहे, विरह आहे, मिलन आहे, खूप ड्रामॅटिक स्टोरी आहे ती. वा 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 वा. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.